अमरावतीमध्ये 3 आमदारांना आता मंत्रिपदाचे वेध लागलेले, त्यामुळे आता अमरावतीतनं कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कारण अमरावती जिल्ह्यामध्ये 8 पैकी 7 जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले, त्यामुळे कोण होणार आहे अमरावतीचा पालकमंत्री, पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच 8 पैकी 7 जागा महायुतीला, 5 जागांवर भाजपचा विजय, तर भाजपच्या मित्र पक्षाला 2 जागा। भाजपच्या स्थानिक राजकारणाचा रवी राणांना फटका बसणार। नवनीत राणा यांचं पुनर्वसन करण्याचं भाजप पुढे आव्हान। विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यातलं काँग्रेसचं वर्चस्व उद्ध्वस्त करत महायुतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केलं। धामणगाव रेल्वे, तिवसा, अचलपूर, मेळघाट आणि मोर्शी या 5 मतदारसंघांमध्ये भाजपनं, तर अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि बडनेरात युवा स्वाभिमान पक्षानं यश मिळवलं। त्यामुळे आता अमरावतीचा पालकमंत्री कोण होणार आणि कुणाला जिल्ह्यातून मंत्रिपद मिळणार हाच प्रश्न चर्चेला जातोय। या सर्व चर्चेमध्ये रवी राणा ची बांधणी म्हणजे मोर्चे बांधणी जरा जोरात दिसून राहिलेली आहे। प्रताप अडसड यांना संधी मिळू शकते आणि या सर्व याच्यामध्ये राजकारणाच्या जोडतोडीचं आणि प्रभाव पाडण्याच्या याच्यामध्ये जर विचार करायचा झाला, या पक्षाने एक वेगळा विचार करून जर काही वेगळं समीकरण मांडण्याचं आणि नवनीत राणांचाही गृहीत धरून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं जर ठरवलं जिल्ह्यामध्ये, तर खासदार अनिल बोंडे यांना पण संधी दिली जाऊ शकते। दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार प्रताप अडसड यांनी पालकमंत्री पदावर दावा सांगितलाय। प्रत्येक आमदाराला हे वाटते की आपल्याला अजून संधी मिळावी, आपल्या मतदारसंघाचा, आपल्या भागाचा विकास करण्याकरता अधिक जबाबदारी आणि पद मिळावं। त्याच्यामुळे त्यामध्ये काही वावगं नाही आणि प्रत्येकाची इच्छा असते। माझी इच्छा आहे, स्वाभाविक आहे, प्रत्येक आमदाराचीच असते। मात्र रवी राणा देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात। रवी राणांनी अमरावती जिल्ह्यातील पालकत्व स्वीकारलंय, तर लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर सुद्धा राणा दाम्पत्यानं विधानसभेसाठी प्रचंड मेहनत घेतली। अमरावतीच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची आपण या निवडणुकीमध्ये नोंद घेतली पाहिजे असे सन्माननीय आमदार रविभाऊ राणा यांनी नुकताच 2024 मध्ये विजयाचा चौकार या ठिकाणी मारलेला आहे। आणि आपण बघितलं असेल की लोकसभा हरल्यानंतर सन्माननीय खासदार नवनीतताई राणा यांनी ज्या प्रकारे पराभव स्वीकार करून पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये कमळ फुललं पाहिजे या पद्धतीने त्यांनी जो प्रचार केला, यामध्ये आपण बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा राणा दाम्पत्याचा आहे। आमदार रवी राणांची बांधणी जोरात आहे। मात्र असं असलं तरी पक्षाच्या स्तरावर प्रताप अडसड यांना संधी मिळू शकते। रवी राणा हे चौथ्यांदा निवडून आलेत, त्यामुळे ते सुद्धा मंत्रिपदावर दावा करतायत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।